खानदेशातील विशेष घडामोडी आपण पाहत आहात. खानदेश भूमी न्यूज, आमची बांधिलकी फक्त जनतेशी. शहरातील वलवाडी परिसर, श्रमसाफल्य कॉलनी, देवपूर येथील RR परदेशी प्रायमरी स्कूलच्या प्रांगणात दिनांक 17 जून 2024 रोजी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला जिल्हासह आयुक्त, नगरपालिका प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय धुळे श्रीमती शिल्पा नाईक, वृक्ष प्राधिकरण अधिकारी रविकिरण पाटकरी, जिल्हा माहिती अधिकारी जितेंद्र सोनवणे, प्राध्यापक नंदलाल म्हसदे, सुदाम शिरुडे, माजी सरपंच मुकेश खरात आदी प्रमुख अतिथी विचार मंचावर होते. RR परदेशी प्रायमरी स्कूलच्या चेअरमन श्रीमती प्रभाजी परदेशी यांनी सदरच्या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे CRPF प्रशिक्षण केंद्राचे प्राध्यापक तथा लेखक यशपाल सोनवणे, मनोज घोडके यांच्यासह 5 कार्यकर्त्यांचा सदर कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी नीता परदेशी, चंद्रकला खैरनार, दातीर मॅडम, प्राजक्ता शिरसाट, साहेबराव पाटील, अमित बडगुजर, युवा विधिज्ञ ॲडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी, आशाताई पाटील, विक्की पाटील, सिंधुबाई बैसाणे, मीरा सरोज, पर्यावरण मित्र व अग्रेसर सामाजिक कार्यकर्ते छोटूलाल मोरे, रमेश शिरसाट, देवेंद्र पाटील आणि धनंजय गाळणकर आदींनी बहुमूल्य योगदान दिले. खानदेश भूमीसाठी छोटूलाल मोरे, धुळे. इंदिरा महिला मंडळ त्याच्या अध्यक्षा परदेशी मॅडम, व्यासपीठावरती उपस्थित माझे सहकारी श्री पाटकरी, श्री सोनवणे आणि सर्व सन्मान्य व्यासपीठ उपस्थित इथे माझे सर्व बंधू आणि भगिनींनो, छोटे बालमित्र पण दिसत आहेत. सर्वांचं कौतुक मी ह्या निमित्ताने करते की आपण सर्वजण इथे इतके उन्हात देखील अजूनपर्यंत थांबलेला आहात वृक्षारोपणाच्या आपल्या या कार्यक्रमासाठी. तसंच मी परदेशी मॅडमचे पण आभार मानते की त्यांनी मला ह्या कार्यक्रमासाठी इथे निमंत्रित केलं. अतिशय चांगला उपक्रम हा ह्या संस्थेमार्फत घेतला जात आहे आणि मी त्यांना अशीच विनंती करेन की इथून पुढे देखील त्यांनी असेच उपक्रम राबवावेत. मागे सुद्धा कलेक्टर ऑफिसला त्या माझ्याकडे आल्यात आणि त्यांनी माझ्याकडे बियांची देखील मागणी केली होती आणि कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून मी त्यांना ग्वाही देते की आम्ही त्यांना पुढील 2 ते 3 दिवसामध्ये बिया नक्कीच उपलब्ध करून देऊ, जेणेकरून त्यांना असेच वृक्षारोपणाचे कार्यक्रम इतर ठिकाणी देखील राबवता येतील. आपण जर पाहिलं तर धुळे जिल्ह्यामध्ये आता सध्या 20% क्षेत्र फक्त आपलं ग्रीन कव्हरमध्ये आहे, ज्याला आपण म्हणतो की झाडं जिथे आहेत ते फक्त क्षेत्र 20% क्षेत्र आहे. त्याच्यामुळे आपण ह्या वर्षी 50% वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि त्यासाठी आम्हाला आपल्यासारख्या नागरिकांच्या मदतीची निश्चित गरज भासणार आहे. त्यामुळे आपण सर्व नागरिकांनी सढळ हाताने या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांना आपण सगळ्यांनी पुढे यायचं आहे. त्याचबरोबर मी आता येताना पाहिलं होतं की प्लॉट चांगलाच मोठा आहे. कलेक्टर सरांचं एक सगळ्यांना आव्हान होतं की आपण मियावाकी पद्धतीनं वृक्षांचं रोपण करावं, जेणेकरून दाट वृक्ष तिथे तयार होतील आणि दाट सावली येईल आणि त्याच्यामुळे मोठा ग्रीन कव्हर तिथे आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे मी मॅडमना पण विनंती करेन की जर त्यांच्या बघण्यात अशी कुठली दुसरी जागा असेल, लेआउटमधलं ओपन स्पेस असेल तर तिथे आपण मियावाकी पद्धतीनं रोपं लावू शकतो. त्यासाठी देखील विशिष्ट पद्धतीनं जे खड्डे खणले जातात, विशिष्ट रोपं लावली जातात, त्यालाही आम्ही प्रशासनाच्या वतीनं नक्कीच मदत करू. आजच्या ह्या छोटेखानी कार्यक्रमामध्ये मॅडमनी आम्हाला सगळ्यांना इथे बोलवलं आहे. मी जास्त आपला वेळ काही घेत नाही. आपण पाहतो की NGO हे स्वतःच्या त्यांचं एवढं मोठं मन असतं की ते स्वतः हे कामं स्वतः करत असतात. आम्हाला ह्या कामांसाठी पगार मिळतो, परंतु त्यांना हे काम विनामोबदला ते करत असतात. त्यामुळे ते खरंच माझ्या दृष्टिकोनातून एक चांगला उपक्रम आहे. त्यांचं खूप मोठं मन आहे परदेशी मॅडमचं. त्यांनी असेच उपक्रम इथून पुढे देखील राबवले. शाळेच्या माध्यमातून इथे एक मूल एक झाड ही संकल्पना देखील राबवायला काही हरकत नाही आहे, जेणेकरून मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव होईल. त्याच विद्यार्थ्यावरती जर त्या झाडाच्या संगोपनाची जबाबदारी दिली तर ते त्याच्याकडे लक्षपूर्वक ते काम करू शकतील. त्यांच्यामध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होईल. त्यामुळे अशा देखील उपक्रमाची मी मॅडमना विनंती करेन की असे उपक्रम त्यांनी हाती घ्यावेत आणि आपण सर्वांनी मला इथे बोलवलं, माझं मनोगत व्यक्त करायची संधी दिली, त्याबद्दल मी आपले आभारी आहे. धन्यवाद.